आता आपण शिकू स्वतःहून जेवण करणे. जेवण करण्या अगोदर हात नीट धुवून घ्यावे. हात धुण्याकरिता सर्वात पहिले वॉश बेसिन जवळ जावे. नळ सुरू करून हात धुवून घ्यावे. जवळ असलेला साबण दोन्ही हातांना लावून घ्यावा. साबण आपल्या जागेवर ठेवून द्यावा. साबण निघेपर्यंत हात धुवून घ्यावे. हात धुवून झाल्यावर नळ बंद करावा व नॅपकिनने हात पुसून घ्यावे. आता आपण शिकू ताट वाढणे. ह्याकरिता आपण किचनच्या रॅक किंवा फळीजवळ उभे राहावे. आता रॅकमध्ये असलेल्या ताटाला रॅकमधून काढून डाव्या हातात सरळ धरावे. आता उजव्या हाताने रॅकमध्ये असलेली वाटी काढून ताटावर सरळ ठेवावी. वरण व भाजी करता अशा 2 वाट्या घ्याव्या. रॅकमध्ये असलेला पेला किंवा ग्लास घेऊन ताटात उलटा ठेवावा. हे ताट डायनिंग टेबल जवळ नेऊन त्यावर ठेवावे. डायनिंग टेबल जवळ असलेल्या खुर्चीला डाव्या हाताने मागे ओढून त्यावर बसावे व खुर्चीला डायनिंग टेबल जवळ सरकवून घ्यावे. आता ग्लास ताटातून बाहेर काढून टेबलवर सरळ ठेवून द्यावा. जवळ असलेला जग किंवा लोट्यातून पाण्याने ग्लास भरून घ्यावा. डाव्या हाताने पोळीच्या डब्याचे झाकण काढून बाजूला ठेवावे. डब्यातून 2 पोळ्या काढून आपल्या ताटात ठेवाव्या. डब्याचे झाकण दुसऱ्या हाताने लावून द्यावे. आता डाव्या हाताने भाजीच्या भांड्याला ताटाजवळ आणावे. त्या भांड्यात असलेल्या पळीच्या मदतीने डाव्या हाताने थोडी भाजी आपल्या ताटात असलेल्या एका वाटीत वाढावी. अशाच प्रकारे दुसऱ्या भांड्यातून वरण सुद्धा ताटात असलेल्या दुसऱ्या वाटीत वाढावे. भाताच्या भांड्यातून भात काढून ताटाच्या एका बाजूला वाढून घ्यावा. गरज असल्यास चमचा ताटात ठेवावा. आता अंगठ्याच्या व बाजूच्या दोन्ही बोटांच्या चिमटीत पोळीला धरून
पोळीचा एक लहान तुकडा तोडावा. पोळीच्या या तुकड्याला भाजीच्या वाटीत टाकून थोडीशी पोळी पोळीच्या तुकड्यात घेऊन तो घास तोंडात टाकावा. घासाला व्यवस्थित चावल्यानंतर गिळावे. ह्याच प्रकारे ताटात असलेली पोळी संपवावी. पोळी भाजीसोबत किंवा वरणासोबत सुद्धा खाता येईल. गरज असल्यास पाणी प्यावे. ताटातली भाजी किंवा वरण संपल्यास भांड्यातून डाव्या हाताने व पळीने पुन्हा घ्यावी. गरज भासल्यास पोळी पुन्हा घ्यावी. अशा प्रकारे वरणासोबत पोळी खाता येईल. ग्लासमधलं पाणी संपलं असेल तर जग किंवा लोट्यानी ग्लास पुन्हा डाव्या हाताने भरून घ्यावा. आता आपण शिकू भात खाणं. पोळी संपल्यानंतर भाताला ताटाच्या मध्यभागी घ्यावे. चमच्याच्या मदतीने वरण भातावर ओतावे. आवडत असल्यास भातात भाजी सुद्धा मिळवून खाता येईल. आता पाचही बोटांच्या मदतीने भात आणि वरण व्यवस्थित कालवून घ्या. भात अशा प्रकारे गोळा करून एक लहानसा घास बनवावा. हा घास तोंडात टाकून व्यवस्थित चावावा. जेवताना लक्षात ठेवा, तोंडातला घास व्यवस्थित चावल्यानंतरच गिळावा. अशा प्रकारे ताटातला भात पूर्णपणे संपवावा. गरज असल्यास भात, वरण, भाजी पुन्हा घेता येईल. जेवण झाल्यावर पाणी प्यावे. जेवण पूर्णपणे झाल्यावर ताटाच्या भोवती काही सांडलं असल्यास
डाव्या हाताने उचलून ताटात टाकावे. डाव्या हाताने ताट उचलून भांडे धुण्याच्या जागेवर ठेवून द्यावे. आता वॉश बेसिन जवळ जाऊन डाव्या हाताने नळ सुरू करा व पाण्याने व साबणाने अशा प्रकारे व्यवस्थित हात धुवून घ्या. भांडे धुण्याकरिता एक एक करून भांड्यातले पाणी बेसिनमध्ये टाकून भांड्याला बाजूला ठेवावे. कोणत्याही भांड्याला नळाखाली पाण्याने धुवून घ्यावे. जवळ ठेवलेली भांडे घासणी हातात उचलावी. भांडे घासणीच्या मदतीने साबणाला पुढून मागून भांड्याला व्यवस्थित लावावे. सर्व बाजूंनी साबण लावून झाल्यास भांड्याला नळाखाली पाण्याने धुवावे. नळ सुरू करून भांड्याला लागलेला साबण व्यवस्थित धुवून घ्यावा. सर्व बाजूनी साबण लावल्यावर भांड्याला नळाखाली धरावे. भांडे धुतल्यानंतर त्यातलं पाणी पूर्णपणे काढावे. अशा प्रकारे वाटी, ग्लास, चमचा इत्यादी धुवून घ्यावे. त्यानंतर भांड्याला किचनच्या रॅकमध्ये किंवा भांडे ठेवायच्या जागेवर नीट ठेवावे. आता नळाखाली हात व्यवस्थित धुवून घ्यावे व त्यानंतर थोड्या पाण्याने नळ सुद्धा असाच धुवून घ्यावा.